आज 9:30 वाजले तरी माझ्या कामांना काही सर लागत नव्हती, कारण आज दोघं ट्विन्स सोबतच उठले होते आणि उठल्या उठल्या दोघांचं भांडण सुरू झालं होतं, तेही सँडलवरून. म्हणून मला कामांना काही सर लागत नव्हती. आम्ही खालीच गाद्या गोधड्या टाकतो, कारण बाळ रात्री पलंगावरून पडण्याची भीती असते. मग खाली कशी भीती वाटत नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता की गाथा कशी सँडलवरून भांडते आहे कानासोबत. आणि तिचं असं असतं, त्याच्या हातातली वस्तू ही माझ्या हातात द्यावी, नाही दिली तर अशी रडते आणि त्याला ओढते. तो बिचारा सगळं सहन करून घेतो, तिला काही मारत नाही, काही नाही, पण हातातली वस्तू मात्र तो काही सोडत नाही. पण ती इतकी आफाण करते आणि त्याच्याजवळची वस्तू तिला पाहिजेच असते, असं तिचं म्हणणं असतं. बघा तिने कशी सँडल मारून फेकली त्याला. मुली फार आगाऊ असतात असं म्हणतात आणि ते माझ्या गाताकडे पाहून मला समजतं. माझा काना इतका समजदार आहे, तो आगाऊ आहे पण समजदार आहे. पण माझी गाथा इतकी कुशीत वागते ना त्याच्यासोबत. तिचं म्हणणं असतं की तू कोणत्याच वस्तूला हात लावू नको, कोणत्याच खेळणीसोबत खेळू नको, सगळ्या गोष्टी ह्या मलाच मिळाल्या पाहिजे, तू कशालाही हात लावायचा नाही. आणि तिला जर ती वस्तू दिली ना आणि त्याला दुसरी वस्तू दिली ना, तिचं म्हणणं असतं आता ती पण वस्तू माझ्याच हातात दे. म्हणजे तू काहीच खेळू नको, असं कसं चालेल बरं? सगळ्याच गोष्टींवर हिचा हक्क कसा चालेल बरं आत्तापासनं? पण हे तिला काही कळायचं अजून वय नाही आहे, त्यामुळे जशी जशी मोठी होईल तसं तसं समजेल आणि कदाचित माझ्या हाताचे धपाटेसुद्धा खाईल, कारण ती सारखी त्या कानाला माझ्या त्रास देत असते. बघा आता दोघंजणं सकाळपासून ह्या सँडलसोबत खेळत आहे. त्यांना न्यू सँडल्स आणले मी आणि नवीन वस्तू असल्यामुळे ते काही ती सोडत नाही आहे, कंटिन्यू त्या सँडलसोबत खेळत आहे. म्हणून तेवढं बरं आहे की काहीतरी वस्तू आहे त्यांच्या हातात आणि ते खेळत आहे. बघा कशी रडारड चालू आहे. म्हटलं आता त्यांच्यासाठी थोडं खायला बनवून घेऊया. मी मग डाळीच्या पिठाचे थालीपीठ बनवायचं ठरवलं होतं आणि त्यांनाही दाखवते कसा ते पसारा करतायत. बघा बरण्या उतरवायचं काम चालू आहे. मिक्सरचं भांडं अगदी नको त्या वस्तू ते उतरून खेळत असतात, बरण्या फेकत असतात, असं त्यांचं काम चालूच असतं. आम्ही बऱ्याच बरण्यावरती ठेवून दिलेल्या आहे, पण थोडंफार तर खाली पसारा राहणारच ना, तेवढा पण ते फेकत असतात. बटाटे, टोमॅटो सगळं इकडे तिकडे फेकून मोकळं होत असतात. घरातलं एक काम आवरून होत नाही तोपर्यंत दुसरा पसारा त्यांनी करून ठेवलेला असतो. त्यामुळे असं कधी झालंच नाही की माझं घर पूर्णपणे चकाचक आहे आणि आता काहीच काम उरलेलं नाही, असं कधी होतच नाही आहे. परंतु ठीक आहे, बाळ लहान आहे तोपर्यंत त्याचा पसारा असणार आहे. एकदा की ती मोठी झाली, त्यांना शिस्त लागली की ते अजिबात पसारा करणार नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये बघून मिस करणार आहे. बघा मी थालीपीठ करायला घेतले आहे. छान असे ते पीठ फेटून घेतलेले आहे. त्यामध्ये थोडासा मसाला, मीठ, जिरं टाकलं आहे आणि मस्त पातळ असं ते मिश्रण बनवलं आहे आणि छान असे थालीपीठ बनवून घेतलेले आहे. मी सहसा यांना एवढं ड्राय पदार्थ देत नाही, परंतु म्हटलं रोज रोज काय तेच द्यावं म्हणून आज बनवले. परंतु झाला असा गोंधळ की माझ्या कानाने थालीपीठचे फक्त 1 ते 2 घास खाल्ले. त्याला थालीपीठ अजिबात आवडले नाही आणि माझ्या गाथाने छान असं 1 थालीपीठ संपवलं. पुन्हा मला प्रश्न पडला आता याच्यासाठी काय बरं बनवायचं खायला? आणि मग मी ठरवलं की इथून पुढे थालीपीठ बनवायचेच नाही, कारण दोघांना वेगळं बनवायला मला वेळ मिळत नाही आणि मग एकाने खाल्लं एकाने नाही खाल्लं तर असं ते बरं वाटत नाही. मग त्याला बळजबरी मी खाऊ घालण्याचा प्रयत्न करत होती, परंतु त्याला ती टेस्टच आवडली नव्हती. मग घालून झाल्यानंतर घरातील कामे बाकी होती म्हणून मी त्यांना मस्त टपामध्ये गरम थंड पाणी मिक्स करून टाकून दिले आणि त्यांना तिथे खेळायला लावले. लहान मुलांना पाणी म्हटलं की खूप आवडतं आणि पाणी खेळण्यामध्ये त्यांनी अर्धा तास घालवला. त्यामुळे माझी घरातील कामे मस्तपैकी आवरली गेली. नंतर त्यांचे कपडे बदलवले मी आणि त्यांना तिथेच पोर्चमध्ये खेळत असताना त्यांच्यासोबत मी सुद्धा बसून खेळत होती, कारण माझी घरातली सगळी कामं झालेली होती. बघा माझा काना कसा झाडू मारतोय आणि गाथा पण झाडू मारते. त्यांचे काही ना काही उद्योग हे चालूच असतात. जे आपण करत असतो मोठे लोक त्यांचं ते अनुकरण करत असतात. मग मला गाथाचे नखं काढायचे होते, कारण नखं बऱ्यापैकी वाढलेली होती. परंतु ती नखं काढताना देखील आधी एकटक बघत होती. मग तिला वाटलं हे काय आहे, नेल कटर, हे मला हवं आहे, म्हणून तिने पूर्णपणे नखं काही काढून दिले नाही. अशा प्रकारे आमचा दिवस गेला आणि मला आराम बिलकुल करता नाही आला.